संध्याकाळी भीमसेनचा कार्यक्रम होईल. आमच्या माऊलीला दया आली, पोराची गट दूध पाहिजे तर बाबाची आणि संध्याकाळी आपल्याला दूध वाटतील बाबाची असायला. यात मेही देखीला डोळा काटेलचा सोहळा. यात मेही देखीला डोळा काटेलचा सोहळा. गुलाबी कैसा ही यात्रा गुलाबाबाची कुठेही देवाची नाही. याचं महत्व हा संतांचा दरबार. बोलता बोलता गुलाबाबा बोलून गेले, गाणी हाकली, पण त्यावेळेला दोघेही समकालीन गुरुमाऊलीच्या चरणाजवळ होतो. आणि त्या चरणातली ताकद मला जे पाहायला मिळालं, आम्ही जे पाहिलं लक्षपूर्वक आहे का. देव पाहिला, देव पाहिला, देव पाहिला, आम्ही देव पाहिला, देव पाहिला, आम्ही देव पाहिला, देव पाहिला. स्वामी नामानंद महाराज नामाधारी गुलाबरावे पश्चिमनाथ सोडीला. नामाधारी स्वामी नामानंद महाराजांचं खरं नाव आहे नामदेव. पण संत नामदेव होऊन गेले, नामाचा आनंद लुटा. आणि आनंदाची दिवाटी आमच्या दोघांच्या हातात आली. खायला 60 होतो, कामाला पोट आमच्याकडे असायचं. झाडता झाडता गाणी घातलता, झाडता झाडता गाणी घातलता. पुण्याची गाणी मारी मारी पश्चिमनाथा, मारी मारी पश्चिमनाथा. कुणाच्याही त्रासाला मी जुमानलो नाही. मंडळी, नामदेवाचा धार भक्ती पाहून देवाला देव पण सोडला आणि नामदेवाच्या कीर्तनात नाचलेली देव. तसंच बाबासाहेबांचे कार्यक्रम पुस्तकात ठिकाणी लागले आहे. मी बाबासाहेबाला रडकाविली कधी नाही पाहिलं, पण तुमच्या प्रेमामुळे बाबाचे आशीर्वाद. जनावर धडका धडका रडत होती, पांडुरंगाच्या पायावर तिचे अश्रू पडत होते. बाबासाहेब शरीर आज सांगा सांगा रडून राहिले आणि तुमच्या पायावर बाबासाहेबांचे अश्रू पडून राहिले. आज एवढे भाग्यवान आम्ही खूप प्रत्येक दिवस आले. बाबाचे मला 2 शब्द सांगितले. आम्हाला 11 जणांचे 15 जणांचे
बाबासाहेबांचं आमचं जीवन कुत्र्यासारखं होतं. कुत्र्याला कोणीही मारा, त्याच्या अंगावर चादर नसे, खायला नसे, तर आम्ही देवी माऊलीला आणि पांडुरंगाला सोडलं नाही, म्हणून तुमचे दर्शन झाले. बाबा आणखीन आपला कार्यक्रमाला सुरुवात करते. बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी येते. आम्ही किती तुमचा आशीर्वाद मालिका बाबाचे 2 शब्द आहेत. एक आश्रमात घालणारी म्हातारी मंजुळाबाई तिचं नाव, जातीची मागणी नव्हती, ती आम्हाला खायला घालत होती. आमची जोडी देवाची मूर्ती म्हणून तुम्ही येता इथं. जगाच्या कान्या कोपऱ्यात हा आवाज गेलायच्या पाठीमागची शक्ती आहे नामानंद महाराज. नामानंद महाराज की, संत गुलाब बाबा की, मंजुळाची आश्रमधारी सांगाणी दोघाला. देव पाहिला आम्ही देव पाहिला, देव पाहिला आम्ही देव पाहिला, देव पाहिला देव पाहिला. चरण आणता, माधुगिरी मागता, कीर्तनाच्या प्रचारासाठी प्रचार करायचा असेल एक करण्याचा येता पत्र्याचा. ऐका, परमपूज्य गाडगे महाराज यांचे शिष्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कैकाडी महाराज यांचे शिष्य नामानंद महाराज यांचा कीर्तन होणार आहे. बाबा दोघाकडे नेते म्हटल्यानंतर आम्ही गावातले 7 कोणी वाळून आणले आणि सांगितलं होतं कैकाडी महाराजांनी. सांगितले काम राजाराम महाराज कैकाडी महाराजांचं नाव आहे. गुलाब नेते मंडळीला घेऊन या. ही मूर्ती 2 दिवस चला कैकाडी महाराजांना बोलवले. सगळे गोळा करून आणले. कैकाडी महाराजांनी विचारलं, तुम्ही कोण सरपंच आहे? तुझे नाही. सेक्रेटरी नाही. गावातले कोणी कोणाही नाही. तुला नेते आले सांगितली होती. मग नेते असे निस्तार म्हणून आलो. आजचे होते कोण माहित आहे का? धनगर. नेते आणायची तुम्ही धनगर कशाला आणले? गोकुळाष्टमीला हा 55चा गुन्हा पश्चिम कॅशिटच तुम्हाला ऐकायला मिळेल. हे आज तुम्हाला जाहीर करून जातं. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही. पश्चिम पाहिला पाकशाळेत पाहिला. स्वयंपाकघरात हिराबाई म्हणून आमच्या आश्रमात काय म्हणायला
घुसले वाटेल का तुम्हाला खरं विसरलेलो नाही आम्ही पण त्या आश्रमात काय घडलं गुरुमौलीची कृपा झाली महाराज लोपरिसाची नसाय उपमा सद्गुरु महिमा अगाधाची अरे बाबा देव बनवलं देव ती ताकद आहे सद्गुरु ती ताकद आहे सद्गुरु आणि म्हणून तुम्हालाही भेट झालेली आहे भेटले ते गुलाम बाबा भेटले ते गुलाम शुक्र म्हणाला आणि ज्याला ज्याला अनुभव आलेला आहे त्यालाच ते कळणार आहे भेटले ते गुलाम सुख म्हणाला आणि सुख म्हणाला हे कसं सांगू कुणाला सुख म्हणाला हे कसं सांगू कुणाला मनमूर्ती मृदंगावरती पश्चिमनाथ टाळावरती बाबाच्या बरोबर चुकीची गुलाबा होती खरंच झाली होती आम्हाला कुणी जवळ झोपू देत नव्हतं दुसरीकडे झोपायला पागलेलंही नव्हतं का कुणी व्याकरण होते त्याला उशी दे नव्हतं वामन मूर्ती गंगावरती आजच्या गावातून गेला कुणाचा तिथं आम्ही नसलो कुणा बाबा नसले गुलाब नाही हो पण लोकांना मूर्ती डोळ्यावरून पाहिल्यानंतर विसरच पडत नव्हता कधी पुन्हा त्याला बघा हे आकर्षण आहे ना गावोगावी हिरे मूर्ती नामानंदाच्या कीर्तनी रमती देवतीचं नाम देवतीचं नाम कसं सांगू कुणाला हा भेटले ते सुख मनाला म्हणा सर्वच म्हणा भेटले ते गुलाब बाबा सुख मनाला सुख मनाला हे कसं सांगू कुणाला भेटले ते गुलाब बाबा अरे दिल्ली पासून आलेले आहेत मुंबई पासून आलेले आहेत मद्रास पासून आलेले आहेत वेळ लागला एवढा पैसा खर्चून या काटेला याला काहीतरी मिळालं असेल ना कुठंतरी जाणीव झाली असेल या महात्म्याच्या चरणाजवळ गेलं पाहिजे डोळे भरून पाहिलं पाहिजे त्यांच्या पायाचा स्पर्श झाला पाहिजे एवढं झालंय हातात बासुरी घेतली कोणी वाजवी कोण घेतला लहानपणापासून बरं माझं लक्ष काव्यामध्ये कीर्तनामध्ये त्यांचं लक्ष वाद्यामध्ये कुठलंही वाद्य वाजवायचं आणि वाद्य हातात घेतलं की लोकांची चेहरे टोकलेली दिसायची मला वाटायचं मला या झालं पाहिजे मी शिकलो थोडं थोडं हे बघून गाडगे बाबांची दिल्ली चालली होती पहिल्यांदा अमरावतीवरून काळी शाल गुलाब बाबाच्या अंगावर होती अजून लक्षात काळी कमली वाला मला मोहन दिसला हे सांग कुणाला हे गुलाब बाबा
लसीच्या कार्यक्रमाची रात्री बाबांच्या इच्छेवरून आश्रयवरून संपूर्ण ऐतिहासिक पोशाखामध्ये कार्यक्रम आपल्या समोर सादर प्रसाद करी. जय भवानी, जय शिवराय. आई रडली म्हणजे मुलाच्या डोळ्यात आली. आई मुलगा हळूहळू रडला म्हणजे आई त्याला दूध नाही पाहिलं. रडला रडला म्हणजे आई सगळे कामं धंदे सोडून त्या मुलाला दूध पाहतात. आपला सगळ्याला आनंद झाला. बाबांना सांगितलं की संध्याकाळी माझा कार्यक्रम तुम्हाला पोटभर ऐकायला मिळेल. उद्या जन्मात तुम्ही पुण्य केलं. नागनाथ बाबा पांडुरंगाच्या मंदिरासमोर त्यांचा कार्यक्रम असतो. ते दोन शब्द सांगितले करा. फार भाग्यवान लोक तुम्ही ऐका, दुसऱ्याला सांगा. अशी संधी येणार नाही. बाबासाहेब शाहीर त्यांचा संध्याकाळी असा सुंदर कार्यक्रम होणार आहे. तुम्ही ऐका, दुसऱ्याला सांगा, खेड्या बाळाला सांगा. माझ्या बरोबर राधे राधे एखाद्या मुलगा झाला पेढे वाचून तोच मुलगा मेला शाळेच्या डोळ्यात आले. आता तुम्ही लोकांच्या नावानं पेढे वाचता, कारण आमची कुठल्याची पांघरायला नसते, खायला नसते. शिळे तुकडे लोक शिव्या देत मारत होते. साखरेला पैसे नसत. आम्ही मागोगिरी मागू बाबासाहेबांनी. आशीर्वाद आहे. आज बाबासाहेब साऱ्या देशात प्रसिद्ध आहे. आणि आमच्यावरही तुमचा आशीर्वाद आणि सारा हिंदुस्थान फिरून परत तुमच्या नागनाथ बाबा यांनी दरवर्षी चंद्रभागेत गोपालकालाचा कार्यक्रम होत असते. गोपालकालाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी कीर्तन होईल. मोठे शहरचा होईल कीर्तन. शहरचं फिरावं आम्ही 5-6 जण. आमचाही कार्यक्रम होईल. बाबा साहेब देशमुख शाहीर आमच्या कौतुक काढले आणि बाबा सांगितलं संध्याकाळी माझा काम होणार आहे. शाहीला आम्ही पाणी भरलं बाबांना. हरिश्चंद्र राजांना डोळ्या महाराजच्या घरी पाणी भरलं. आम्ही त्रास दिला. पण आम्ही नामानंद स्वामीच्या घरी सद्गुरूच्या घरी दोघांना पाणी भरलं आणि कपडे धुतले, झाडझूड केलं. दाळवी महाराज, कैकाळी महाराज, तुकडोजी महाराज, नामानंद महाराज यांच्या बरोबर आम्ही दोघांनी झाडलं आणि त्या झाडण्याचा आशीर्वाद तुमच्या सर्वांना. नागनाथ बाबा दोन शब्द सांगतील. संध्याकाळी आमची कीर्तन होणार आहे. दरवर्षी या टायमात चाला होते. मागच्या वर्षी लोक म्हणत बाबा 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, काला करा. मी काही बोललो नाही, काही नाही. आम्ही ऋषिकेशला गेलो होतो आणि एका बाईच्या रूपामध्ये मला गंगा भेटली. मला ते गंगा काय म्हणजे बाहेर येतो देता मैंने मला खाते कोळत नागपूर में रहते. तू काय जाने को मेरे को तुकाराम ने नामदेव ने काय अशी गोष्ट सांगत होती. तू काय आजपासून म्हणे मला स्नान करायला. बाबाजी मैं गोकुल अष्टमी के दिन बरबर आएंगे बोले ताली के वक्त मेरे को पहचानना तुमने. तर मंडळी सरळ नदी वाहत असते. त्या टायमात पाऊस नव्हता, पाणी नव्हतं. आमच्या शहापूरचे लोक होते, पूर्ण पुष्कळ लोक होते. सरळ पाणी, पाऊस नाही, काही नाही, धरण नाही, काही नाही. मला गंगा नदीनं सांगितलं तुला पाणी बरोबर काढायच्या दिवशी टाकेला येणार. ही नदी अशी सरळ न जाता अशी नदीला पाणी आलं आणि सरळ इकडे आलं. त्या हजारो लोकांना स्नान केलं. या ठिकाणी गंगा मायेनं सुद्धा गोपाल कृष्णाच्या रूपात भेट दिली. आता त्या गंगा ज्यावेळेस गंगा मायेला फुलरा लागतात त्यावेळेस ते लोक कोणतं नाही कोणतं पाहिल्यावर हात करा.
चंद्र करायला होती इथपर्यंत बनवलं आणि सगळ्या लोकांना स्नान केला म्हणा माझ्या बरोबर जय जय विठ्ठल आम्ही लहान होतो आम्हाला जीव घालाय द्रवणी देवा आम्हाला काय म्हणजे गुलाब द्यावा का त्याला नाही आहे आता काम नाही मागितले त्याला काय मागावं आपण कामच नाही केलं आम्हाला जीव घालत आम्ही मात्र किती मागत होतो भाकरी कुठेही भुकला गेली बाबाजी तुम्हाला आता दोन शब्द सांगतील लवकर पाण्याचा कार्यक्रम आठवून घेतील काही लोक जायचे काही करतील मला असं वाटते बाबासाहेबांचा कार्यक्रम करा बाबासाहेब हे 15 मिनिटात कार्यक्रम असतील हे दोन शब्द सांगून संध्याकाळी यांचा कार्यक्रम सर्वजनिक पोलीस बाबासाहेब देशमुख या ठिकाणी ज्या मास्त्यांच्या आशीर्वादानं तर महारत्न तयार झाली ती म्हणजे श्रीसंत गुलाबबाबा आणि शिवराष्ट्रशाही बाबासाठी अशा महात्म्यांच्या सानिध्यात आपण सर्वजण आहात त्याचं दुर्भाग्य आहे म्हणून परमेश्वराची प्रार्थना सर्वांनी करावी परमेश्वराला आळवावं आणि परमेश्वराची सेवा करावी हा जो मार्ग आपल्याला मिळतो तो फक्त संतापासून मिळतो आईबाप मिळेल नाना एवढी साधूची मिळवणी भाग्यावीर प्रत्येक जन्मात माणसाला आईबाप मिळतात पण संत मिळतात फक्त मानव जन्मातच बकरे कोंबडी गाई बैल गुरं याच्यामध्ये कोणी साधू अजून जन्माला आलेलं नाही आणि याच्या कोणी येणार सुद्धा नाही म्हणून याच जन्मी करावरती मारावं म्हणून या जन्म नाही येणे आता ओळख मिळतं जन्म वाया जाणार नाही संध्याकाळी नाना बाबाचा कार्यक्रम बाबा खाण्याची
सोडून घेऊ ना बाहेर. सध्या आमचं वास्तव्य टेंभुर्णीलाच असतं बरं का. बऱ्याच वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी लहान मुले बाबा ज्यावेळेस 7 वर्षाचे होते त्यावेळेसची गोष्ट मला त्या ठिकाणी माहिती मिळाली. ती अशी की ज्यावेळेस बाबा वयाच्या 7व्या वर्षामध्ये होते त्या टायमाला शिवशाहीर हेही बाबांच्या पंथी होते. रामानंद स्वामींच्या कीर्तनाचा कार्यक्रम वेशीतील मारुती मंदिरामध्ये ठरलेला होता आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे बाबांनी शाहीर हे दोघेजण पुढे गावामध्ये गेले होते. कीर्तनाचा कार्यक्रम जिथे आहे तिथे साफसफाई करणे, धोंडी देणे हे कार्य चालू असताना या दोघांनी विहिरीवर अंघोळ करण्यासाठी त्या विहिरीवर पोहोचले आणि त्या विहिरीवर अंघोळ करत असताना बाबांचा पाय घसरला आणि बाबा विहिरीमध्ये पडले बरं का. वयाच्या 7व्या वर्षी. तर बाबांना ढकललेलं होतं बरं का विहिरीत. बाबांना बाबा पाय घसरून पडले नव्हते, ढकललेलं होतं बाबांना. तर त्यावेळेस त्या पायावर माझी एक विहीर आहे तिचा अंत सुद्धा लागत नाही एवढी खोल. त्यावेळेस बाबा त्या विहिरीमध्ये पडले त्यावेळेस त्या पाण्यावर अनंत अशी मांडी घालून बसलेले होते आणि हे कित्येक लोकांनी पाहिलं ते लोक अजून सुद्धा जिवंत आहेत बरं का. असे हे भगवंत लहानपणापासून आपल्या कार्याची ओळख पटवत इथपर्यंत झाले बरं का. तर ज्यांच्या नशीब असेल घ्यारे माणूस सुटलं भक्तीचं ज्याच्या प्रेमी असेल तो भजन करेल गुलाबाचं. एवढं बोलून मी नागनाथ बाबा प्रश्नात कीर्तन संध्याकाळी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तालाचा कार्यक्रम म्हणून ताला करून घेतो. कुठं कुंभाराचा बाजार असतो, कुठं दारूचा बाजार असतो, कुठं बैलाचा बाजार असतो. पंढरपूरला, शेगावला, गंगापूरला, नागपूरला आणि साठेला नामाचा बाजार भरणारी नामाचा बाजार. या प्रकाराचा नाम आणखी नाम आमच्या बरोबर होते सुदाम बाबा